प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा कॉलेज हा एक महत्वाचा टप्पा असतोच. हो, जसं तू हो. म्हणालीस हो. की खूप लहान वयात तू सुरुवात केली डान्स आणि ऍक्टिंग या सगळ्याला. हो. तर कसं मॅनेज करायचीस एवढं? कधी धावपळ वगैरे कशी मॅनेज केलीस? धावपळ व्हायची थोडी, पण मी यासाठी ना 2 जणांचे आभार मानेन. पहिले तर माझी फॅमिली, आई-बाबा, भाऊ, आजोबा, आजी. हो. आणि दुसरी म्हणजे माझी शाळा. कारण त्यांच्यामुळे मला कळलं की माझ्यात काय टॅलेंट आहे किंवा मला काय आवडतंय. जसे आपण सगळेच गॅदरिंगमध्ये डान्स करतो, परफॉर्म करतो, हम्म. तर तसं मी पण गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला शाळेत असताना. तर आम्हाला जे डान्स शिकवायला सर यायचे ना, त्यांनी एक दिवस मला सांगितलं, "तुझ्या आई-बाबांना बोलव." तर मला जरा भीती वाटली. म्हटलं, "मी तर काहीच केलं नाहीये." एकदम सिन्सिअरली डान्स करायचे, यायचे, शिकायचे आणि जायचे. मी तर काहीच मस्ती वगैरे केलेली नाहीये. तर मग मी म्हटलं, "ठीक आहे." आणि मग मी आई-बाबांना बोलवलं. मग त्यांनी सांगितलं माझ्या आई-बाबांना, की "ही डान्स चांगला करते, तर हो. हिला प्रोफेशनली डान्स शिकू द्या." तर तेव्हा मग आम्ही घरी डिस्कशन केलं आणि मग असं झालं, की अच्छा म्हणजे हिला म्हणजे खरं खरी आवड सुरुवात आहे. इथून झाली होती. तिथून झाली. तर त्यामुळे मी म्हणेन, मी शाळेचे आभार मानेन, कारण की आपल्याला शिक्षण तर आहेच, पण त्याच व्यतिरिक्त या विद्यार्थ्याला काय आवडतंय हो. हे सांगणं आणि त्यासाठी तो सपोर्ट देणं, जो माझ्या शाळेने दिला, पुढे मग माझ्या कॉलेजने दिला, तर ते खूप महत्वाचं आहे. तर तो सपोर्ट मला मिळाला आणि ते एक सांगितलं गेलं, म्हणजे सांगितलं की तुझी ही आवड आहे, तू हे चांगलं करतेस. त्याच्यानंतर मी त्याच्यावर विचार केला आणि मग मला खरंच असं वाटलं की हो, मी हे एन्जॉय करते. म्हणून मग ते तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे शिक्षकांचं वगैरे असं असतं की हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज होत राहतील, आधी अभ्यासावर हो, लक्ष द्या. हो. पण तू लकी ठरलीस की हो, तुझ्या हो, शाळेने हो. पण तुला इतका मला सपोर्ट केला. खूप म्हणजे सुट्ट्या व्हायच्या, पण ते त्यांनी समजून घेतलं आणि ते पण मॅनेज केलं. अर्थात बाकीचे मग जे पॅरेंट्स असायचे, स्टुडंट्स असायचे, ते थोडे कंप्लेंट करायचे. पण आय होप त्यांना आता काही वाटणार नाही की तेव्हा ही जात होती सुट्ट्या घेऊन, तर आता काहीतरी तिने हो, केलंय त्याच्यात अगदी. थोडंसं. शाळा कॉलेजमध्ये असतानाच तू सुरुवात केलीस या सगळ्याची आणि एवढी धावपळ सुरू होती. तुझे क्लासेस असायचे, शाळा असायची, हो. ट्युशन्स असायचे. मग ह्या सगळ्यात कधी तुला असं वाटलं की काहीतरी राहून गेलं करायचं? अशा काही गोष्टी आहेत का मनात? नाही, असं वाटत नाही. हां, म्हणजे आता असं कधी-कधी विचारतात, "तू हा खेळ खेळलीयेस का? तू तो खेळ खेळलीयेस का?" तर त्याच्या बाबतीत थोडंसं असं वाटतं. पण त्याचबरोबर असं वाटतं, मी हा प्रवास जर तेव्हा सुरू केला नसता, अगदी. तर कदाचित मी आता या स्टेजला आले नसते. सो असं एवढं रिग्रेट नाहीये मला कारण का कुठल्या लहान गोष्टीचा. मुलांमध्ये बऱ्याचदा तेवढा पेशन्स नसतो की मी एवढी हो, धावपळ करू दिवसभर बरोबर. आणि इतर मुलं खेळताना दिसतायत, मी का नाही खेळू शकत? असं कधी खरंय. वाटायचं तुला? नाही, अजिबात नाही वाटलं. कारण की तेव्हा खरंच तू म्हणाली तशी मी लहान होते आणि मला या क्षेत्रातलं कुणीच नसल्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये, तसं आम्हाला कोणालाच काही कल्पना नव्हती की पुढे करायचंय कसं? कसं पुढे जायचंय? कोणाला कॉन्टॅक्ट करायचंय? तर आम्ही गो विथ द फ्लो आमचं चालू होतं. पण मला एवढंच कळत होतं, मी हे एन्जॉय करते. आणि बाकी तर आई-बाबा सोबत असायचे, त्यामुळे ते जे म्हणतील ते करेक्टच असणार. सो त्या हिशोबाने आम्ही जायचो. त्याच्यामुळेच मी म्हटलं तसं मी इथे हो. आले. त्यामुळे अजिबातच रिग्रेट नाहीये मला आणि मी एन्जॉय केलाय तो प्रवास. येस.